मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत पाटील जी, आता ही एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली, प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असेल, तुमचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होतोय, तुमच्यासोबतचे फोटो व्हायरल झालेले आहेत, तुमच्यासाठी बनवलेले पोस्टर जे सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत ते सुद्धा व्हायरल झालेले आहेत। आपले कार्यकर्ते आहेत का, असतील तर आपली प्रतिक्रिया काय? पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जी घटना झाली आहे त्या घटनेमध्ये जे कोण आरोपी असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे, ही मागणी सगळ्यांची आहे, माझी, माझ्या मुक्ताईनगर प्रत्येक रहिवासीची आहे। बर, आणि राहिला विषय कार्यकर्ते आणि हे, तर तो कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा हे जर तपासाचा असेल तर उद्याच्या दिवशी गुन्हा दाखल झाला, पोलिसांकडून योग्य चौकशी झाली पाहिजे। ते चौकशीमध्ये योग्य पद्धतीमध्ये तो कार्यकर्ता कोणाला समजून जाईल। आता खडसे फॅमिलीचं माझं काही आमच्या दोघांमध्ये वाद नाहीये, संघर्ष आमचा अनेक वर्षाचा, त्याच्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याचं आमचं नाव जोडायचं, कुठलेही फोटो काढून कुठे जोडायचे, तर आमदार म्हटल्यावर त्याला भेटणाऱ्या अनेकांची संख्या असते ना। फोटो आमच्याबरोबर आमच्या वाढदिवसाचे, आमच्या कार्यक्रमामध्ये अनेक लोक येतात, ते फोटो काढतात, म्हणजे ते कार्यकर्ते आमचे झाले का? बरं चंद्रकांत पाटील जी, आणखी एक आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते ज्याच्यामध्ये रक्षा खडसे या पियुष मोरे नावाच्या 7 जणांपैकी जो एक आरोपी आहे त्याच्याशी बोलतायत। त्यामध्ये रक्षा खडसे असं म्हणतायत की तुम्ही मग तुमच्या आमदार साहेबांकडे जायचं असेल तरी जा, मी आता पोलिसात तक्रार देणार आहे। त्यांना काहीतरी माहिती असेल ना, त्या जळगावच्याच आहेत म्हणून त्यांनी तुमचं नाव घेतलं असेल। पियुष मोरे जो होते एक नगरसेवक आहे, पियुष मोरे नगरसेवक आहे, ते भाजपामधून निवडून आले होते, रक्षा खडसेचे फारच जवळ निकटवर्ती होते। नंतर त्यांनी त्यांच्या कारभाराला कंटाळून शिवसेना जॉईन केलेली होती। या निवडणुकीच्या पूर्वीचा विषय, आता प्रशासक झाल्यापासून 2 वर्षाहून ते काही नगरसेवक नाही आहे। आणि त्यांची ऑडिओ क्लिप मी पण आता माझाने मला ऐकवली, मी पण ती ऐकली, मी पण काही दिली, अलग लक्षात। तर त्या ऑडिओ क्लिप मध्ये त्यांची जी चर्चा ह्यापर्यंत व्यवस्थित ऐकली तर त्यांचा या घटनेशी किती संबंध आहे तो आपला क्लिअर होईल, पोलिसही क्लिअर करतील। बरं, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की ज्यांनी छेड काढली त्यांच्यापैकी एक पियुष मोरे हे मूळचे भाजपचे कार्यकर्ते आहेत, तुमचे नाही आहेत? माझं म्हणणं नाही, ते भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आहे। माझं म्हणणं नाही आहे, भाजपच्या चिन्हावर नगरसेवक निवडून आलेले होते। बरं, मग या 7 जणांपैकी कोणीही तुमचा कार्यकर्ता नाही असं तुमचं म्हणणं आहे, तुमचे पदाधिकारी नाहीत असं? माझं काही म्हणणं नाही, माझं असं म्हणणं आहे ते कार्यकर्त्यापेक्षा तो एक दोषी आरोपी जो असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। तो आता याच्यामधले काही लोक रक्षाताईंचे बी जवळचे, तो पाटील नावाचा जो पोरगा आहे तो त्यांच्या गुरु भावाचा कोण आहे? बरं, हे जवळचे लोक कोणतेही कोणाच्या नातिक होत्यातला कोणी इकड तिकडचा असला त्याचा पक्षी संबंध जोडणं कितपत योग्य आहे? शेवटी आपल्याला जे छेड काढणाऱ्याची अशी वृत्ती आहे हिला ठेचणे गरजेचं आहे की त्याला राजकारण जोडणे गरजेचं आहे? नाही चंद्रकांत पाटील जी, मुद्दा समजून घ्या। मुद्दा हा नाहीये की राजकीय पक्षाशी संबंध जोडायचा आहे का, राजकीय नेत्याशी संबंध जोडायचा आहे का। मुद्दा असा आहे, तुम्ही आमदार आहात, तुम्ही निवडून आलेला आहात, काही लोक तुमच्याकडे आदर्श व्यक्ती म्हणून बघत असतात, तुम्हाला फॉलो करत असतात, आणि अशा वेळी तुमच्या जवळचे व्यक्ती जर महिलांची छेड काढत असतील तर प्रश्न विचारले जातील। त्यामुळे या 7 जणांपैकी एकाशीही तुमचा संबंध आहे किंवा नाही हे तुम्हाला सांगावं लागेल चंद्रकांत जी। 100% आपण ते सांगताय ते बरोबर आहे। आम्ही संस्कार करत असताना आमच्या लोकांवर हेच संस्कार करतो की कुठेतरी आपल्याला 10 लोक जोडायचे आहे, आपला पक्ष वाढवायचं संकट, बरोबर। त्याच्यामुळे आपण आदर्श संहितेपर्यंत वागलं पाहिजे। आम्ही प्रत्येकाला त्याच्या पद्धती सांगत असतो किंवा त्या पद्धती फॉलो करून घेत असतो, तशाच पद्धतीने आम्ही वागत असतो। तुम्ही मुक्ताईनगरचं राजकारण पाहिलं, आम्ही तशाच पद्धती करण्याचा प्रयत्न निश्चितच करत असतो। पण प्रत्येकाला आता फॅमिलीचे आमचे वाद आहे म्हणून आमदाराशी जोडायचं का? सांगायचं का आमदार तुझा हा भाजपमधून निवडून आला, कालपर्यंत तुमच्यावर त्याचं नाव का सांगत नाही, कालपर्यंत आमच्यावर होता? आणि अशा लोकांना आम्ही सोबत कशाला ठेवायचं? बरं, या 7 जणांशी तुमचा संबंध आहे किंवा नाही एवढं हो किंवा नाही सांगून द्या चंद्रकांत। या 7 जणांपैकी एखादा पदाधिकारी शिवसेनेचा आहे, एखादा कार्यकर्ता आमचा आहे, असं काही आहे का? तो याचा नातेवाईक आहे, त्याचा नातेवाईक आहे, त्याचा नातेवाईक आहे म्हणून त्याचं नाव आमची जोडायचं हे योग्य नाही, एवढंच म्हणणं आहे। आणि आपल्या या माध्यमातून आपल्याला मेसेज द्यायचा आहे की या लोकांवर कठोरात कठोर कारवाई होईल तेवढी केली पाहिजे आणि तात्काळ ते फास्ट ट्रॅकवर चालवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने त्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। बरं, कारवाई झाली पाहिजे ही मागणी आपली आहे, सर्वांची आहे। मात्र आता यांच्यापैकी कोणी जर पदावर असेल शिवसेनेच्या एखाद्या, तर शिवसेनेच्या पक्षांतर्गत कारवाई केली जाणार का? तुम्ही स्थानिक आमदारात पक्ष म्हणून कारवाई करणार का? 100% साहेब आपलं म्हणणं बरोबर आहे। एकही पक्षाच्या पदावर नाही, त्याच्यामुळे पक्ष कारवाई करण्याचा प्रश्नच नाही।